श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भगवान श्री गणेश व देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला होता। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांच्यासह राजाभाऊ घोडके व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। गौरी पालेशा आणि मयूर पालेशा यांनी लग्न सोहळ्याच्या धार्मिक विधीत सहभाग घेतला। वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी सोहळ्याचे पौरोहित्य केले। सभा मंडपात विविध रंगी फुलांची आकर्षक आरास करून लग्न मंडपाचे स्वरूप देण्यात आले होते। श्री गणेश व देवी वल्लभा यांच्या मूर्ती सभा मंडपात ठेवून सर्व पारंपरिक विधी पार पडले। ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्रपठणाने या विवाह सोहळ्याला वेगळी उंची प्राप्त झाली। ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी व कार्यकर्ते वऱ्हाडी मंडळीच्या भूमिकेत असल्याने पारंपरिक वेशात लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज गणपती बाप्पांचा विवाह सोहळा म्हणजे श्री वल्लवेश मंगलम हा पार पडला। याच्या मागची जी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे, उद्गल पुराणामध्ये जे वर्णन केलेलं आहे की चैत्र शुद्ध प्रतिपदेला भगवान श्री गणेश म्हणजे परमात्मा यांना असं स्फुरलं की मी अनेक रूपात नटो आणि त्यांनी आपल्या आत्मशक्तीपासून योगमाया निर्माण केली, तिला देवी वल्लभा असं संबोधलं गेलं आणि या दोघांच्या मिलनातनं गुणमयी सृष्टी निर्माण झाली आणि त्यातनं गुणेश निर्माण झाले आणि गुणेशांपासून पंचेश्वर निर्माण झाले। याच्यामध्ये आजची जी द्वितीया जी तिथी आहे, ज्या वेळेला ते एकच एक तत्व होतं ते दोन तत्वामध्ये विभागलं गेलं, त्यामुळे या दिवसाला या मिलनाला बाप्पांचा विवाह सोहळा साजरा करण्याचं प्रतिकात्मक रूपामध्ये या मिलनाला भगवान वल्लवेश मंगलम असं संबोधलं गेलं आणि हा विवाह सोहळ्याचा विधी या मंदिरामध्ये पार पडलेला आहे। आणि नुकतंच गणपती बाप्पांच्या ह्या अद्वितीय असा विवाह सोहळ्याने सर्व भक्तांना अतिशय आनंद आला आहे। अतिशय सुंदर असं पौरोहित्य मिलिंद राहुरकर गुरुजींनी केलेलं आहे। गणपती बाप्पा आणि देवी वल्लभा यांना मुंडोळ्या घालून विधिवत पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा मंदिरामध्ये पार पडला आहे। भक्तांनी बाप्पांच्या या अनोख्या दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गणेश।